नामांतर दिनानिमित्त मलकापूरमध्ये सन्मान सोहळा। मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव द्या या मागणीसाठी राज्यात 17 वर्ष आंबेडकर अनुयायांनी संघर्ष केला। त्यात 17 जणांनी बलिदान दिलं। 1976 ते 1994 या काळात नामांतरासाठी नागपूर ते औरंगाबाद लॉंग मार्च काढण्यात आला। यावर जिल्ह्यातील राहेरी नदीच्या पुलावर बेसुमार लाठीचार्ज करण्यात आला होता। तसेच राज्यातील सर्व कारागृह पूर्ण क्षमतेने भरले गेले। या सर्व घटनेला आज 29 वर्ष पूर्ण झालेत। त्या संपूर्ण संघर्ष काळाच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी मलकापूर येथे समतेचे निळे वादळ या संघटनेच्या वतीने नामविस्तार दिन सोहळा पार पडला। अशात भाई वानखडे यांनी नामांतर संघर्ष काळ यावर सविस्तर माहिती विशद केली व या नामांतर संघर्षात जिल्ह्यातील शेवटच्या टप्प्यात ज्यांनी सहभाग नोंदविला त्यांचा सत्कारही यावेळेस करण्यात आला। आणि आजच्या कार्यक्रमाचे सन्मानित अध्यक्ष डॉक्टर ॲडव्होकेट विजयकुमारजी कस्तुरे, मंचावर उपस्थित डॉक्टर महामुनीजी, शशिकांत सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष वीरसिंह दादा, गजभाऊ ठोसर, उपस्थित सर्व कार्यकर्ते ज्यांनी आपल्या रक्ताच्या स्वाक्षरीने माननीय शरद पवार तत्कालीन मुख्यमंत्री यांना आत्मबलिदानाचं पत्र लिहिलं होतं ते माझे सहकारी मित्र देवेशराज बावस्कर आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो, बंधू आणि भगिनींनो, फार अधिक बोलण्यापेक्षा तो चळवळीचा काळ होता, संघर्षाचा काळ होता आणि त्यामध्ये बाबासाहेबांच्या नावासाठी जगणारे, बाबासाहेबांच्या नावासाठी मरण्याची तयारी असणारे लोक होते। त्यापैकी आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील कुमारी प्रतिभा तायडे हिने बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला मिळत नाही म्हणून विष प्राशन करून बाबासाहेबांच्या नावासाठी आत्मबलिदान केले होते। ह्या गोष्टीची आठवण ठेवून आपण सगळ्यांनी या संघर्षशील भीमनगरने बलिदानी भीमसैनिकांचा आणि प्रतिभा तायडेंच्या शहीदत्वाचं स्मारक म्हणून मराठवाडा विद्यापीठाच्या गेटाच्या प्रवेशद्वाराची स्थापना या ठिकाणी केली। या संघर्षशील भीमनगरने या ठिकाणी ते प्रतीक उभारलं आणि त्या स्मृती शहीदांच्या या ठिकाणी जागवलेल्या आहेत। आम्ही अधिक फार न बोलता आज आपण पत्रकारांकडून नेहमीप्रमाणे अपेक्षित ज्या पद्धतीने आम्ही कार्यकर्ते आमच्यामध्ये एक पत्रकार जोपासतो त्याचप्रमाने पत्रकारांमध्ये देखील एक कार्यकर्ता असतो। त्याला न्यायाची चाळ असते, अन्यायाची चीड असते। पत्रकार हे समाजमनाचं तिसरं नेत्र असते, जे सर्वसामान्य माणूस पाहू शकत नाही, जे प्रशासनाला, शासनाला, सरकारला, सत्तेला दिसत नाही ते दाखवण्याचं काम आपण करत असता। आणि म्हणून आपली स्वतःची दुःख मनाच्या कप्प्यात बंद करून आपण पत्रकारांनी नेहमीच दुःखी समाजाच्या वेदनांवर फुंकर घालण्याचं धैर्य, धाडस आणि निर्भीडपणा दाखवला। मी आपल्या कर्तृत्वाला या ठिकाणी सलाम करतो आणि आपण नामांतराच्या आंदोलनातच नव्हे तर अन्याय अत्याचाराच्या संघर्षात माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमीच उभे राहिलात। आपण एक विचार जागवला, एक प्रगतिशील समाज पुढे ठेवून आपण मला सहकार्य केलं, त्याबद्दल मी आपले आभार म्हणून या दिवशी आपलं सगळ्यांचा सत्कार करत असतो। आपण आपलं ऋण मान्य करतो आणि माझ्या या शब्दांना या ठिकाणी विराम